70-80 वर्षापासून हा जुना रस्ता होता. साहेबांनी त्यांना सांगितलं तरी त्यांनी नांगरून टाकलं. प्रशासकीय आदेशाला केराची टोपली. एका शेतकऱ्याच्या अडवणुकीमुळे 15 शेतकऱ्यांचे पीक धोक्यात. शहादा तालुक्यातील माटकोट बोराळे येथील शेतशिवारातील रस्त्याचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी लाखो रुपयांचा डांबरी रस्ता मंजूर करून कामाचे फलक अनावरण केले असले तरी केवळ एका शेतकऱ्याच्या अडवणुकीमुळे 15 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे पीक खराब होण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश असतानाही कामात अडथळा निर्माण केला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. सविस्तर वृत्त असे की बोराळे येथील शेतकरी प्रकाश धोंडू पाटील व साहेबराव धोंडू पाटीलसह इतर 15 शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होत होते. यावर तोडगा म्हणून आमदार डॉक्टर विजयकुमार गावित व माजी बांधकाम सभापती हेमलता शितोळे यांनी पाठपुरावा करून डांबरी रस्ता मंजूर केला आणि फलक अनावरण देखील करून कामाला सुरुवात झाली. मात्र गट नंबर 26च्या खातेदाराने शासनाच्या आदेशाचे पालन करून रस्ता मोकळा करून दिला. मात्र गट नंबर 25च्या शेतकऱ्याने वहिवाट नांगरटी करून रस्ता करण्यास मनाई केल्याने पेच निर्माण झाला. या प्रकरणी शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे धाव घेतली होती. मामलेदार कोर्ट अधिनियम 1906 च्या कलम 5.2 अन्वये सुनावणी होऊन दोन्ही बाजूंच्या संमतीने रस्ता करण्यास हरकत नसल्याचा निर्णय झाला होता. प्रशासकीय दिरंगाईवर प्रश्नचिन्ह. तहसीलदारांच्या आदेशानंतरही संबंधित शेतकरी रस्ता होऊ देत नसल्याने या प्रकरणाच्या चौकशीसाठी मंडळ अधिकारी गजानन पवार यांनी 24 जानेवारी 2026 रोजी घटनास्थळाची पाहणी केली. मात्र पाहणी करून अनेक दिवस उलटले तरी त्यांनी अद्याप अहवाल सादर केलेला नाही. मंडळ अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करण्यास उशीर का केला? त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का? असा सवाल बाधित शेतकरी विचारत आहेत. आमच्या हक्काचा रस्ता असताना आणि रस्ता मंजूर झालेला असतानाही केवळ एका व्यक्तीमुळे आमचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. लाखो रुपयांचा केळीचा माल कापणीवर आलेला असताना रस्ता नसल्याने व्यापारी शेतात येण्यास तयार नाहीत. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून अहवाल सादर न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि पोलीस बंदोबस्तात रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी बोराळे येथील शेतकऱ्यांनी केली आहे. गावकरी एक्सप्रेस न्यूज जगन ठाकरे, मुख्य संपादक, नंदुरबार. नमस्कार. आपण आज आलो आहोत नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील बोराळे या गावाला आणि या गावाची कहाणी सांगितली गेली तर एका शेतकऱ्याच्या शेतासाठी रस्त्यासाठी त्याची तळमळ आहे. प्रामुख्याने त्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत जो रस्ता गावापासून येत होता तो रस्ता सुमारे 75 वर्षापासून सुरू होता आणि तो रस्ता अत्यंत खडतर प्रवासाचा होता. पावसाळ्यात अक्षरशः वाहनं तिथं अडकून पडायची. याची परिस्थिती घेत सदर शेतकऱ्याने नामदार विजयकुमार गावित यांना विनंती केली आणि सदर रस्ता मंजूर करून घेतला. सदर रस्ता डॉक्युमेंटली कागदपत्री मंजूर आहे आणि तो डांबरीकरण आहे. परंतु काही शेतकऱ्याच्या मनमानी कारभारामुळे त्या शेतकऱ्यापर्यंत तो रस्ता पोहोचू शकत नाही आणि सदर शेतकऱ्याचे लाखो रुपयाची केळी आज आपण बघू शकतो की सदर केळी जशीच्या तशी उभी आहे आणि ती आता काही दिवसात जर कापली नाही गेली तर लाखो रुपयाचं नुकसान या शेतकऱ्याचं होणार आहे, असं स्पष्ट चित्र इथं आहे. सदर शेतकऱ्याच्या भेटीसाठी तर त्यांच्या शेतात आलो आहोत आणि आपण त्यांना विचारणार आहोत की सदर केळी तयार झाली आहे दादा आणि केळी का बरं कापत नाही, तुम्हाला काय अडचण आहे? आमच्या शेतापर्यंत रस्ताच येत नाही तर केळी आम्ही काढू कशाने? आणि व्यापारी बांधापर्यंत गाडी मागतो. अगोदर रस्ता होता, आम्हाला केळी एक्सपोर्ट करायची. केळी 70 वर्षापासून सगळे माझे वडील वगैरे काढत होते. आता या संबंधित शेतकऱ्यांनी 24 मध्ये नावावर केल्यानंतर आमचा रस्ता उद्ध्वस्त करून टाकला. आता याला सर्वस्व जबाबदार प्रांत अधिकारी साहेब राहतील आणि तहसीलदार साहेब यांना वारंवार विनंत्या करून ते आम्हाला या गोष्टीवर दखल घेत नाहीये. चा माल आहे, याला आम्ही याचे जवळजवळ 50-60% भांडवल लागतो. आता पूर्ण आम्हाला भांडवल वगैरे काहीच नाही राहिलं तर आम्ही अगोदरच कर्जात आहोत. या कर्जाचे बहुत पुनर्निर्वाह कसं काय करणार आम्ही? हा पूर्वीचा 70 वर्षाचा रस्ता होता. हा नादुरुस्त होता. पूर्ण पावसाळ्यात येत पायी पण चालता येत नव्हता, अशा परिस्थितीचा रस्ता होता. आम्ही सर्व शेतकऱ्या मिळून आणि गावित साहेबांकडे आम्ही विनंती केली वारंवार की आमचा रस्ता आम्हाला थोडा तुमच्या निधीमधून काहीतरी उपलब्ध करून द्यावा. तर साहेबांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आम्हाला साहेबांना बघितलं तर खूप नादुरुस्त रस्ता आहे, तर आम्हाला डांबरी मंजूर करून दिला त्यांनी. आम्ही साहेबांचं खूप आभार मानलं.
तर त्यानंतर हा रस्ता चालू झाला कामाला सर्व शेतकरी मिळून सर्व उद्घाटनाला कोण कोण आलं होतं? उद्घाटनाला गावित साहेब आणि सुतळे मॅडम ते आले होते. तर त्यांनी सगळं व्यवस्थित काम चालू झालं. कॉन्ट्रॅक्टर इथपर्यंत मुरुम टाकून वगैरे सर्व आलं. संबंधित शेतकऱ्याने डायरेक्ट अडवणूक करत होते रस्त्यासाठी. आम्ही तहसीलदार साहेबांना अर्ज केला. साहेबने प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी केल्यानंतर बघितलं, वस्तुस्थिती जाणून घेतली. साहेबांनी त्यांना सांगून पण दिलं, की या रस्त्याला हात लावायचा नाही. तुम्ही तुमचे क्षेत्र तयार करू शकता. पण तरी बी त्यांनी साहेब गेल्यानंतर नांगरून घेतलं. रात्री पाईपलाईन करून घेतलं रस्त्यामध्ये. आता आमचा लाखोचा माल शेतकरी इथं सडत आहे केळीमध्ये. तर आम्ही कसं काय करायचं? या शासनाकडे वारंवार विनंत्या करून शासन या गोष्टीवर दुर्लक्ष करत आहे. तुमच्या शेतात काय लावलंय? आता आमच्या शेतात केळी, आता आमचं केळीपर्यंत निघेल, कधी निघेल, काय निघेल? आता आम्ही भविष्य माध्यम. काय इथपर्यंत गाडी येऊ नाही शकत? यांनी नांगरटी केल्यानंतर पेरून पण दिलेलं आहे, पाणी पण चालतंय, ओलं होतंय. तर आम्ही कसं काय आणायचं गाडी? व्यापारी आमच्या बांधापर्यंत गाडी येण्याबरोबर माल काढत नाही म्हणतोय. याला सर्वस्व जबाबदार नुकसान कितीचं होईल जर नुकसान? लाखोचं नुकसान होईल. आता आमच्या बघा मागे केळीचा भाव आता किती आहे, काय आहे, याचं शेतकऱ्यांचं किती नुकसान होतं हे शासनाला सर्व कळतंय. शासनाने या गोष्टीला लवकरात लवकर दखल घेण्यात यावी, नाही तर आम्ही तिथं उपोषणाला बसू.